जानेवारीनंतर 27 जानेवारीला सकाळी जाधववाडीच्या CBSE स्कूलमध्ये एक्झिबिशन आहे समजलं. मग दुपारीच निघालो एक्झिबिशन पाहायला. तर बघतोय तर अख्खं एक्झिबिशन फुल शाळेतल्या मुलांनी भरलं होतं. बाहेरच्याही शाळेतले खूप विद्यार्थी तिथे एक्झिबिशन पाहायला आलेले होते. गर्दी खूप झालेली होती आणि मुलांनी इतकं भारी डेकोरेशन केलं आणि त्यातल्या त्यात आर्ट हॉल तर बघण्यासारख्याच होत्या. खूप मस्त अशा आर्ट हॉल केल्या. पेंटिंग पाहून झाल्यानंतर त्याच्याच खाली हस्तकलेच्या वस्तूंचा आणि सुंदर अशा रांगोळ्यांचे प्रदर्शन भरलेलं होतं. रांगोळ्या तर खूपच भारी काढलेल्या, सुबक अशा आकर्षक रांगोळ्या काढलेल्या मुलांनी. आणि हस्तकलेच्या वस्तू पाहून तर खूपच भारी वाटतं, कारण की एवढ्या सुंदर अशा हस्तकलेच्या वस्तूही मुलांनी बनवलेल्या होत्या. आणि रांगोळ्या ह्या लहान मुलांनी बनवलेल्या असं वाटतच नव्हतं, कारण की एवढी अप्रतिम रांगोळ्या होत्या, खूपच सुंदर, मन मोहित होऊन गेले.
रांगोळ्यांचं प्रदर्शन पाहून झाल्यानंतर मुलांना कलेबरोबरच विज्ञानाची जोड देण्यासाठी तिथेच शेजारी विज्ञान प्रदर्शनही भरवण्यात आलेलं होतं. हे सायन्स एक्झिबिशन मुलांच्या वैज्ञानिक विचार वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे खूपच महत्त्वाचं होतं. आणि मुलांनी खूप अशा सुंदर अशा वैज्ञानिक वस्तू आणि उपकरणेही बनवलेली होती. No. You are explaining human anatomy or only the food cycle? Only food cycle. विज्ञानासोबत तंत्रज्ञानही महत्त्वाचं आहे या दृष्टीवर प्रकाश टाकून तंत्रज्ञानात म्हटलं की कॉम्प्युटर आलं आणि कॉम्प्युटर म्हटलं की AI आलं, तर मुलांनी AIच्या क्षेत्रातही मोठं योगदान देण्यासाठी या लहान वयातच मुलांनी AIचा वापर आणि कॉम्प्युटर लँग्वेजवर आधारितही प्रोग्राम आणि प्रयोग केलेले तिथे दिसून आले होते.